आणि आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिले गेले तर रिचीजीतून निलेश 11 डोंबिवली, पीव्हीएन खेड चाकण, त्याचबरोबर पागधरे बॉईज एकविरा 11 वसई, शेलूमाता भिवंडी असे तगडे संघाच्या दिवसभरामध्ये नक्कीच 40+ तालुका हापमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर जाऊया मॅचकडे, सामन्याकडे. इथे तुम्हाला घेऊन जाईल. सामन्याला इथे होत आहे सुरुवात. आघाडीची जोडी दाखल इथे मैदानामध्ये होतीये. वसीम शेख विनंती करतो आपण संपर्क साधायचा. सामन्याला होतीये सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू फटका फसलाय. शॉटाक्सचा कव्हरचे खेळाडू नक्कीच चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु थोडासा उशीर झाला. दुसरा धावायचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेडे संघाची धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय संघाचा श्री गणेश होतोय. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. इथे आपण पाहिलेलं तर निलेश कापसे आणि त्याचबरोबर साहिल ही आघाडीची जोडी आहे. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी संजय, संजय सांगळे या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय सेवानिवृत्ती चषकाचे मुख्य आयोजक सुरेशरावजी भिसे काका यांचं देखील आगमन होते, त्यांचंही स्वागत आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय स्वीप करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तेवढा चांगला नव्हता. तिथे संघाचं धफलक यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. पुढे इनसाइड आउट सो खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा चाच पडले, फिंगर रोल करताना पाहायला मिळाले. यावेळी अचानक बॉईजचे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं खंदे समर्थक पवन सावंत यांचं देखील याच्याकडे आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. तर आपण सामन्याकडे जाणार आहोत आणि मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 2 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण बघतोय दाखल होतील. आबा उंच पुरे आहेत, तगडे ताकदवान आहेत. चालू असणारी मॅच आपण नक्कीच मैदानामध्ये इथे बघतोय. 2 तगडे संघ पिक अँड सन्स डोंबिवली वर्सेस आपण पाहतोय ओल्ड बॉईज बदलापूर. डोंबिवली आणि बदलापूर हे 2 संघ आहेत. पहिल्याच बॉल स्विचिटचा स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक बघायचंय, चेंडूला मात्र पाठमोरे होतील. पाहता पाहता इथे प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू झालेली आहे. चेंडू थांबत नाहीये, चेंडू सीमारेषा ओलांडतोय थर्ड मॅनच्या दिशेने. चौकार. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये चौकार तर खेचलाय. पहिल्याच बॉल आबाने मात्र स्विचिटचा स्ट्रोक दाखवला. पुन्हा एकदा संजय तयार, और द विकेट. ओ फिर से एक बार अल्टी पलटी गेंद मारी कल्टी, चेंडू सीमारेषा पार. हा आलाय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा.
सन्माननीय आपण पाहतोय सेवानिवृत्ती चषकाचे मुख्य आयोजक आणि ज्यांनी देखील आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन करत असताना त्याचबरोबर 11 चॅलेंजर्स टीमचे मेंटॉर सुरेशरावजी भिसे काका यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय आणि स्पेशली आपण पाहतोय चेतन होनप यांचे ते कोच आहेत. सुरेशरावजी भिसे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो, विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती यायचंय. तर मॅच कडे जाऊयात आपण. एक षटकाचा इथे खेळ संपलेला, 10 धावा धाफलकावरती आहेत. साहिल आता मात्र स्ट्रायकॉन तयार असतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज आले सागर, वैयक्तिक पहिलं आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी सागर मात्रे. सुरेशरावजी भिसे यांचे बाउन्सर आपण पाहतोय गणेश शेठ बाबर यांचं देखील याच्याकडे आगमन झालेलं आहे. त्यांचे मात्र स्वागत आहे. आज मला वाटतं सुरेशरावजी भिसे मोठ्या तयारीनिशी आलेत की काय. लोअर फुल टॉस होता यावेळेस. पिकअप स्ट्रोक डीप मिड विकेटच्या दिशेने साहिल यांच्या बॅट मधून चेंडू चाललाय. खणखणी चौकार. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरा चेंडू होता. लोअर फुल टॉस चेंडू होता, त्याला पिकअप स्ट्रोक अगदी पिक केला यावेळेस साईने. साईच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. 14 धावा स्कोरबोर्ड वरती. ओहो, आता मात्र थोडासा चाचपडत खेळण्याचा प्रयत्न केला. लास्ट मोमेंटला आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर बाउन्स या चेंडूमध्ये होता आणि व्हेरिएशन बघायला मिळाला. लेग ब्रेकचा वापर केला यावेळेस सागर म्हात्रे यांनी. आज आपण पाहिले तर नक्कीच विनोदजी नायडू हे देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून. आणि जेव्हा जेव्हा या देवरू नगरीच्या इतिहासामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होतात तिथे विनोदजी नायडू यांची भूमिका नेहमी महत्वाची असते. परंतु इथे पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. डीप कॉर्नर मध्ये खेळाडू आले चेंडूच्या खाली. सुनील आणि सुनीलने मात्र खूप चांगलं जजमेंट या कॅच वर्क करताना दाखवलं. विकेट आली आहे. धक्का क्रमांक दुसरा. या स्पर्धेच्या निमित्ताने अनिकेत दादा केंगरे यांचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. त्यांचंही मात्र स्वागत आहे. एस एस स्पोर्टचे आपण पाहतोय ओनर असणारे सौरभ सांबरे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. यशगणी अल्टिमेट झीम्स आपण पाहतोय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन असा एक वेगळाच अवॉर्ड घेणारे अनिकेत दादा केंगरे यांचं आपण पाहतोय आगमन होतंय. त्यांचंही स्वागत. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील. अगदी दुसरं षटक प्रगती पथावरती असताना सागर मात्रे आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू हाताळलेत. नवीन बॅटर इथे दाखल होतील बाळा. पुढे त्या कॅप्टनचं बी लक्ष वेधील. बघा 20 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे 4 षटकं हाताळण्यासाठी. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची. हा चेंडू यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कुठली टायमिंग तिथे मात्र बघायला मिळालेलं नाहीये. संघाची धावसंख्या आता आपण इथे बघतोय अगदी 15 धावा. दुसरं षटक यावेळेस इथे मैदानामध्ये प्रगती पथावर असताना इनिंग ब्रेक मध्ये देखील आपण यानंतर जी मात्र होणारी मॅच आहे त्या मॅचचा देखील टॉस आपण करणार आहोत. तर दोन्ही टीम्स आपण तयार राहायचंय. यावेळेस शफल होतो. अगदी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आज मी म्हणेल इथे जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये बॅटिंग आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पिक अँड सन्स डोंबिवली ओल्ड बॉईज बदलापूर टीमने ज्या प्रकारे आपण पाहिले गेलं तर अक्षरशः आपल्या बोटांच्या जादूवरती गोलंदाजांनी मात्र फलंदाजांना अपयशी ठरवलेलं आहे. प्रयत्नांमध्ये यश येऊ दिलं जात नाहीये. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होते खऱ्या अर्थानं एक कट्टर शिवसैनिक आणि त्याचबरोबर भावी नगरसेवक म्हणून सध्या सगळा तरुण वर्ग ज्यांच्याकडे पाहतोय. असं म्हणतात ना उमेश भाई, लाखो की बस्ती उसमें एक ही दिलदार हस्ती. उमेश सुतार यांचं आगमन, त्यांचंही स्वागत.
16 धावा जे आपण पाहतोय धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्यावेळेस हलक्या चेंडू कट केलाय डीप ऑकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू आपण पाहतोय ट्रॅव्हल होईल सिंगल तरी ते घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय बघायचं मैदानाच्यात मध्ये 2 धावा इथे यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. प्रथम क्रमांकासाठी या सीझन मध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच इथे आपण पाहतोय मैदानामध्ये स्कोरबोर्ड वरती आपण पुढे जाऊयात. 18 धावा धाफलकावरती मैदानामध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. संजय पुण्याला तयार. यावेळेस लेट कॅट आपण पाहतोय थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू अडवलाय जरूर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं इथे. धावफलक स्थिर आहे 19 धावा स्कोरबोर्ड वरती. पिक अँड सन्स डोंबिवली टीमचे ओनर प्रल्हादजी कालाणी यांचा यशकडे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मात्र मी या देहूर नगरीमध्ये या मावळ नगरीमध्ये आपलं स्वागत करतो. 19 धावा धाफलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा यावेळेस बिग हिट केलाय बाळाच्या बॅट मधून आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पोहोचवलाय षटकार सिक्सर. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये सिक्सर तयार आलाय बाळाच्या बॅट मधून आपण पाहतोय आलेला हा षटकार नक्कीच बाळाचा आत्मविश्वास वाढवणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे तयार. यावेळेस संजय क्रॉस द बॅट यावेळेस इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर पुढे केलाय आणि आता मात्र अगदी एक सिंगल शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एका धाब्याने संघाचा धावफलक थोडंसं आकार बदलतंय स्कोरबोर्ड वरती आपण इथे बघणार आहोत. 26 स्ट्राईक वरती आपण पाहतोय आबा. पुन्हा एकदा फिंगर रोल केले. यावेळेस बॅट आणि पॅड मध्ये अंतर होतं. फुटवर्क बघायला मिळाला नाहीये. जाग्याचा जी मुवमेंट होती बॅटरची ती मुवमेंट पाहायला मिळालेली नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण इथे बघतोय धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा. 2 फलंदाज बाद असताना भावी नगरसेवक चषक 2025 रोहिदा शेठ तरस यांच्या आणि अचानक बळीच्या सौजन्याने आपण पाहतो एक बहारदार क्रिकेटची स्पर्धा आणि स्क्रीनवरती खऱ्या अर्थानं आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. विशेष आपण पाहिले गेले तर ज्यांना परमनंट नगरसेविका म्हणून मात्र ज्यांचा उल्लेख या परिसरामध्ये केला जातो. गेले आपण पाहतोय 3 ते 4 टर्म मात्र नगरसेविका पद मात्र त्यांनी भूषवलंय आणि त्याही पलीकडे मी म्हणेल एवढा विश्वास जनता का त्याच्यावर ठेवते तर त्यामागचं कारण असं की ते बोलत नाही त्यांचं काम बोलतं आणि त्यांनी देखील आपण पाहिलं या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला सौजन्य केलंय. असे सौभाग्यवती संगीताताई भोंडवे मी आमचं देखील मनापासून आभारी आहोत. यावेळेस स्लोअर फुल टॉस चेंडू होता पिक केला मिड विकेट मध्ये. खेळाडू आहेत डीप मध्ये तैनात आणि ते मात्र बालाची विकेट. गोलंदाज बाद. आणि आता मात्र आपण बघतो यावेळेस विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली बालाच्या रोपाडे. नवीन बॅटर बालाची जागा घेण्यासाठी दाखल येथे होतील. फलंदाज मात्र आणि मला वाटतं या सीझनचा आपण पाहतो सुरुवात आहे किंवा आज बरेचसे मुंबई परिसरातील खेळाडू मात्र या पुणे नगरीमध्ये दाखल होत आहेत आणि हा संघर्ष आपण पाहिलं तर पुणे विरुद्ध मुंबई असेल किंवा मुंबईचं क्रिकेट पुण्याचं क्रिकेट नेहमी बघितलं गेलं तर चर्चेचा विषय राहिलेला आहे.
आणि खेळाडू आहेत जे मात्र नक्कीच संपूर्ण भारतभर आपल्या या महाराष्ट्राचं नाव मात्र करताना पाहायला मिळालेत. नवीन बॅटर दाखल इथे होतील. कोमल, सुरेश गोलंदाजीसाठी आले तर पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज यावेळेस वागा इनसाइड आउट तो खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी फेकी जबरदस्त होती. वा, खूप चांगला एफर्ट्स इथे दाखवलाय. अवघ्या एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पिक अँड आपण पाहतोय डोंबिवली टीम थोडीशी मात्र आपण पाहतोय अडचणींचा सामना इथे करतीये. पुण्याचा गोलंदाज तयार. क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वीप करायचा प्रयत्न होता. अगदी डिफाईनलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत होता. राम चेंडूला इथे फील्ड करतायत तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. पुन्हा एका एकेरी दुहेरी धावेने धावफलक थोडंसं आकार बदलतंय. स्कोरबोर्डकडे आपण पाहतो पुन्हा एकदा थोडासा मात्र बदल इथे होईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरची देखील मात्र होणारी मॅच यातील विजेता आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेले तर नक्कीच पहिल्या मॅच मध्ये जिंकणारी टीम आरसी ग्रुप अलिबाग या दोन संघांमध्ये सामना होईल. आणि इथे मात्र बघायचंय थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला हा चौकार आहे. थँक्यू डीजे. आणि आपण इथे मैदानामध्ये बघतोय अगदी अबाच्या बॅट मधून मात्र आलेला चौकार आहे. चला मावशीने विनंती, मैदानाच्या बाहेर लवकर यायचे मावशी. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे पुढे मात्र जो केलाय स्ट्राईकवरती आबा. मोठा सोपट्याने खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेश यांचं मात्र नक्कीच ही गोलंदाजी. ओहो, इथे काय झालंय मैदानामध्ये बघायचंय तर मला वाटतं उशीर झाला. कोमल यांनी आपलं घरटक केव्हा सोडलं होतं, क्रीज सोडलं होतं, ते अर्ध्यातून मागे आले. परंतु तिथे फेकी थोडीशी मात्र खराब होती. बॅकअप साठी खेळाडू जरूर आले परंतु तिथे चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आला. विकेट किपर कडून मात्र आपण बघितले स्टंप कोसळले आणि अशा परिस्थितीत मात्र कोमल सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये परतलेले. थोडासा फनी मुवमेंट जरूर आपल्याला या क्षणामध्ये पाहायला मिळाला. थोडीशी शांतता आहे. सुरेश यांचा पण पाहतो हे षटक, चौथं षटक प्रगतीपथावर असताना 34 धावा, 34 रन, लॉस ऑफ 3 विकेट. या स्पर्धेची आपण पाहिले तर असणारे पंच अमर साठे सर आणि त्याचबरोबर जय पुष्टी, तिसरे पंच आनंद चव्हाण यांना पण सध्या आपण पाहिलं नक्कीच ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपण या पंचांना पाहतोय. अनेक बक्षीस जाते खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मात्र पुढाकार घेत आहेत. गोलंदाज तयार. पुढे सरसावले. पावलांचा वापर यावेळेस केलाय. जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक लॉंगच्या दिशेने खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत मैदानामध्ये बघा आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये इथे होणार का तर केला गेलाय. 2 धावा इथे येतील. 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय दाबलकारती धावा ज्या आहेत त्या 36 धावा. 3 फलंदाज बाद असताना आपण पाहतोय थोडासा नक्कीच इथे वेळ मैदानामध्ये घेतला जातोय. आपण पाहतोय अचानक बॉईज आयोजित भावी नगरसेवक चषकाचं एक देखणं आयोजन, देखणं पर्व या सीझन मधील. तर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच अगदी शेवटचं षटक आता मात्र असेल. थोडी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज
आता मात्र बघायचं यावेळेस प्रशांत आबा स्ट्राईक ऑन तयार. उंच पुरे आहेत, सेट झालेत आतापर्यंत खऱ्या अर्थानं. 18 चेंडू 18 धावा त्यांनी बडवले त्यांच्या बॅटमधून. यावेळेस टप्प्याचा बॉल होता, आखरीचा वापर केलाय आणि टायमिंगही तिथे प्रॉपर झालाय. चेंडू मात्र पोहोचवलाय डीप लॉंग लेगच्या दिशेने. एक टप्पा घेत आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त स्ट्रोक होता. पहिल्याच बॉल स्लॉगवरचा षटकाचा आणि पहिल्याच बॉल मध्ये इथे चौकार वसूल केले आबाडे. 40 धावा. असं म्हणतात ना की या धावत्या जीवनामध्ये ससे तुम्हाला वेगाचे ससे खूप आडवे येतील, परंतु तुम्ही कधी कासवाची गती सोडू नका. ओहो, यामुळे स्विच हिट. स्विच हिटचा स्ट्रोक. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला मैदानामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे मैदानामध्ये आलाय. प्रशांत वरती चढवलेलं आक्रमण. गेअर शिफ्ट केलं यावेळेस आबाने आणि मला वाटतं आता त्यांनी टॉपचा गेअर टाकलाय. ऍक्सिलेटर वरती आता त्यांनी पाय ठेवलाय आणि त्यांची गाडी आता मुंबई पुणे एक्सप्रेस वरती आता धावू लागलेली आहे. सुसाट वेगाने निघाली आहे. संघाची धावसंख्या आपल्याला मैदानामध्ये पुढे बघायचंय. मॅच कडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. धाफलकाकडे 44 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. पुढे गोलंदाज तयार. प्रशांत शफल होता, अगदी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मला वाटतं क्रीजचा खूप लवकर वापर केला. सिंगल तरी इथे आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. धावबाची संधी आणि इथे मैदानामध्ये बघायचंय बाद कोण असणार आहे. बोला. 22 रोपण मात्र आलेली सिंगल. फलंदाज मात्र ते बाद आहेत. कोमल इथे बाद असतील. चला बॅट्समन चला. पंचेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये जे बघतोय. नवीन बॅटर यावेळेस मैदानामध्ये बघायचंय तयार असतील. अजय यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेस मात्र नक्कीच अगदी हलक्यातून खेळण्याचा इथे प्रयत्न जरूर मैदानामध्ये इथे केलाय. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेलं तर स्कोर बोर्डवरती 46 धावा. थोडस आपण पाहतोय वेळ आणि थोडीशी मात्र नक्कीच मैदानामध्ये उलटफेर आता या स्लॉगरच्या षटकांमध्ये होताना पाहायला मिळाली. नवीन बॅटर आपण पाहिले गेलं तर अजय मैदानाच्या मध्ये जे आहेत. मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानामध्ये बघायचंय धावेसाठी इथे मात्र नकार कळवलाय. हा चेंडू इथे डॉट आहे आणि विकेट देखील आहे. नवीन बॅटर आता मैदानात दाखले ते होतील. बॉबी नॉनस्ट्राइक एंडला. संघाची धावसंख्या इथे आपण बघतोय स्कोरबोर्ड वरती 46 धावा. शेवटचा बॉल. 5 विकेट आतापर्यंत आलेले. काही चेंडू मात्र आपण बघतोय यावेळेस सोडून दिला जातोय. फिंगर रोल केलेत आणि मैदानामध्ये पाहायचं यावेळेस काय असेल. हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल. पहिला डाव पहिली इनिंग इथे मात्र संपली जातीये आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाफलगावरती 46 धावा 47 धाब्यांचा आता
आव्हान असेल ओल्ड बॉईज बदलापूर या टीमच्या समोर. चला विनंती करतो टीम, आपण लगेचच या ठिकाणी फिल्डिंग सेट करून घ्या. पीके अँड सन्स डोंबिवली. आणि स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर आज गेले 2 दिवस आपण पाहिले गेले तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचा आप होता, परंतु आज 40+ आहे आणि 40+ असल्यानंतर देवरोडचे 40 बाई तिथे नसणार असं कधी होणार नाही. थँक्यू थँक्यू डीजे. देवरोडचे 40 बाई मला वाटतं आपण पाहतोय आज नक्कीच त्याच्यावरती विचार सुरू आहे की त्यांना उद्या कदाचित 40+ ओपन मध्ये कुठल्या संघामध्ये इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील हे सांगता येणार नाही. तर आता बघायचं आहे ते पहिला डाव संपलेला आहे. 46 झालेले 47 बनवायचे आहेत. चला बॅट्समन चला, आघाडीचे दोन्ही बॅटर्स विनंती आहे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला बॅट्समन चला, थोडी काही करा. तर मॅच कडे पण जाऊयात पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता बघायचा षटक क्रमांक पहिल्या हाताळसाठी तयार असतील. दोन्ही बॅटर्स देखील दाखल झालेले आहेत. चालू असणारी मॅच आपण इथे मैदानामध्ये बघतोय. पीके अँड सन्स डोंबिवली वर्सेस
ओल्ड बॉईज बदलापूर या दोन टीम मध्ये असणार ही मॅच. आघाडीची दोन्ही बॅटर्स आपण पाहतो, एका बाजूला अरविंद, दुसऱ्या बाजूला प्रशांत. षटक क्रमांक पहिला तळ्यासाठी विकी पहिल्याच बॉल होता, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. यशाच्या मागे आपण पाहिले तर नक्कीच विकेट किपरच्या हाताला मात्र थोडासा ब्रश करत चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेने निघालाय. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे, चेंडू मात्र डॉट आलाय. फलक इथे स्थिर आहे. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो 0 धावा आहेत. ज्याची आपण चर्चा करत होतो यापूर्वी आपण पाहिले गेले तर 5 ते 10 वर्षापूर्वीच आपण पाहिले तर 40+ म्हटलं की एकही खेळाडू क्रिकेटच्या मैदानावरती कधी बघायला मिळाला नाही. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, यावेळेस बॅकफुटला जात मात्र खेळलाय मोठा स्ट्रोक ऑन साइडला, खेळाडू आले चेंडूच्या खाली, पहिली विकेट डाऊन. इथे मात्र मी म्हणेल 0 वरती पहिला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण बघतोय अगदी पहिली विकेट मैदानामध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळते. पहिला फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. नवीन बॅटर देखील इथे मैदानामध्ये दाखल होतील. कमी धावसंख्येमध्ये फाईट करतोय पिक अँड सन्स टीम, परंतु पहिल्या या धावसंख्येमध्ये देखील फाईट करता येते, या धावसंख्येमध्ये देखील लढता येतं. या खेळाडूंना तर सांगायची गरज नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुण्याचा तयार असेल. नवीन बॅटर दाखल इथे होत आहेत राम, प्रशांत. यावेळेस आपण बघायचं मैदानामध्ये आता नॉन स्ट्राईक एंडला असतील. गोलंदाजीमध्ये नक्कीच स्लॉगर षटक त्यांनी हाताळलं. विकी गोलंदाजीसाठी आले. पहिलाच चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती आलेली विकेट. विकी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. मोठा स्ट्रोक, बैठक बैठक स्ट्रोक सजवलाय तिथे, खेळाडू काढलाय शोधून आणि इथे राम सांगत असेल तू चल मे भी आया विकेट. याच्याकडे विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली विकीने तर विकीसाठी प्राइज आलेला आहे. टीमचे ओनर सन्माननीय प्रल्हादजी कालाणी साहेबांच्या वतीने विकेचे विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयाची प्राइज. अकोटाप्याचा बॉल, पुन्हा एकदा चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेने. ओहो, आता मात्र वाजलेत. इथे आपण पाहतो मैदानामध्ये नक्कीच 2 विकेट आलेले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेलं तर नक्कीच खेड तालुक्याचे उद्योग सम्राट आणि फायनल सम्राट म्हणून मात्र संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये यांची ओळख आहे. त्याचबरोबर असंख्य युवकांना सोबत घेऊन चालणारे एक व्यक्तिमत्व आदरणीय अशुभ वंडलकर यांचा याच्याकडे शुभागमन होतोय. अशुभ वंडलकर, अशुभ, मी आपलं भावी नगरसेवक चषकामध्ये स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. त्यामुळे सूचित करण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅचच्या दिशेने खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करताय, धावेसाठी नकार कळवलाय. कुठल्याही प्रकारची आपण बघितलं गेली तरी ती धाव घेण्यासाठी मात्र प्रयत्न होत नाहीयेत. आता फलंदाजीमध्ये जरूर आम्ही थोड्याशा चुका केल्या, परंतु आता पीके अँड सन्स डोमिलो टीम मात्र सांगते की आम्ही आता गोलंदाजीमध्ये आणि फिल्डिंगमध्ये 100% त्याची उडी मात्र भरून काढण्यासाठी तयार आहोत. 5 चेंडू आतापर्यंत विकीने हाताळले आणि 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली. महत्वाचे 2 मोहरे त्याने डगावच्या आश्रयाला पाठवून दिलेत. प्रशांत स्ट्राईक ऑन तयार, पुण्यात विकी ओव्हर द विकेट. पुढे सरसावले पावलांचा वापर केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू आहे, डीप मध्ये त्यांना सिंगल तरी ती घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का, नाहीये. एका धावेवरती आपण पाहतोय मैदानाच्या नक्कीच
संघाची धावसंख्या एक षटकाचा खेळ इथे संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर धावफलकावरती 2 धावा आहेत. आता मात्र बघायचं चेंडू कोणाच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला जाणार. थोडीशी फाईट, थोडासा संघर्ष इथे मैदानामध्ये नक्कीच आता मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. संघर्ष आपण पाहतो ना की संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो असतो, प्रत्येकाला तो निभवावा लागतो. यावेळेस पहिला चेंडू होता प्रशांत मात्र सन्मानपूर्वक चेंडू ते खेळलाय. शॉर्ट कव्हरला चेंडू ते ट्रॅव्हल होईल तोपर्यंत चेंडू तिथे फील्ड केला जातोय. घेतलेली एक सिंगल आहे. एक धावी ते आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल 3 वरती. निखिल स्ट्राईक ऑन होता तयार. थोडीशी शांतता आहे. पुढे सरसवत स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केले. फिंगर रोल केले जात आहे तिथे अरुणच्या या चेंडू मध्ये. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क तिथे होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला निघतो सगळाच रस्ता सारखाच असतो असं नाही. कधी कधी खडबडीत असतो, कधी कधी गुळगुळीत असतो. बघायला गेलं तर जिथे मात्र चांगला रस्ता चांगला असतो तिथे आपण वेगाने प्रवास करतो. जिथे खराब रस्ता असतो तिथे आपण थोडीशी धीम्या गतीने प्रवास करतो. अडचणी येतात परंतु अडचणी येत असताना आपण ते एखादा रस्ता खराब आला म्हणून आपण आपला मार्ग बदलत नाही किंवा आपण आपला मार्ग मागे फिरवत नाही. आपण पुढे चालत असतो. तशीच परिस्थिती मैदानामध्ये आपण पाहतोय. आता जरी थोडेसे अडथळे मैदानामध्ये येत आहेत, विकेट येत आहेत, धावा येत नाहीयेत, परंतु घाबरायचं नाही, थांबायचं नाही, पुढे चालत राहायचं, प्रयत्न करायचे. आणि प्रशांत हे कशा प्रकारे प्रयत्न करणार हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेस रिव्हर्स आपण पाहतोय स्लॉक स्वीपचा स्ट्रोक. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. हा चौकार आहे. रिव्हरचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार इथे आलेला आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता मात्र पुढे जाणार आहे. स्कोर बोर्ड वरती आपल्याला बघायचं आहे 8 धावा, 8 रन, लॉस ऑफ 2 विकेट. चित्रक्षणामध्ये बघायचं मैदानामध्ये कशा प्रकारे आता मोठा स्ट्रोक. यावेळेस बघायचे लॉंगॉनचे खेळाडू फार दूरवरती आहेत. फार मोठे प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे करावी लागेल. चेंडू आता थांबत नाहीये. पावलांचा खूप चांगला वापर केला यावेळेस. चेंडू सीमारेषा पार. हा आलाय चौकार. यावेळेस आपण बघितलं मैदानामध्ये चौकार आलेला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा. रिव्हरचा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर अरुणने ओळखलं. टप्प्याची दिशा मात्र तिथे बदलली. एक सिंगल रोखू शकलेली नाहीये. षटक क्रमांक संपलं जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 13 धावा. शेवटचे आता 18 चेंडूंचा खेळ जो शिल्लक असेल आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 34. 18 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. थोडासा संघर्ष मात्र नक्कीच मैदानामध्ये तुम्हाला मोठा करावा लागणार आहे. कारण संघर्ष केल्याशिवाय या जगामध्ये काही मिळत नाही. संघर्ष केल्याशिवाय तुमची खरी किंमत या जगाला समजत नाही. आज तो संघर्ष महत्वाचा आहे. यानंतरची देखील मात्र होणारी मॅच लगेच विजेता यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर अलिबाग आरसी ग्रुप अलिबाग या 2 संघांमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मॅच कडे आपण जाऊयात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील. बॉबी स्पीड अप करा टीम. मी पुन्हा त्या कॅप्टनचं लक्ष वेधेल. 20 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं पूर्ण करायची आहेत. बॉबी अगदी 2-3 पावलाचा रनअप. स्ट्राईक वरती प्रशांत. आतापर्यंत 11 धावा त्याने बनवलेल्या आहेत 60 चेंडूंमध्ये.
पहिला चेंडू होता, खूप झपकन चेंडू शरीराच्या दिशेने आला आणि आता मात्र बघायचं इथे काय असणार आहे. तर इथे पंचाने तर्जनी आकाशाकडे केली आहे. विकेटचं होणार आहे पतन. फलंदाज प्रशांतला मात्र परतावा लागेल. धक्का क्रमांक 3. सकाळची धावसंख्या यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये. एकदा पहिल्या चेंडूवरती वेग होता, 2-3 पावलाचा रनअप आणि बॉबीची गोलंदाजी ऍक्शन जर आपण पाहिले गेलं तो रिदम विशेष आपण पाहिलं तर खांद्याचा खूप चांगला वापर करताना आपल्याला पाहायला मिळाले. बॉबी विकेट आली आहे. 3 फलंदाज जगावचे आश्रय याला. नवीन बॅटर सुनील दाखल इथे होत आहेत. थोडासा संघर्ष आता मात्र नक्कीच वाढलाही जातोय. आज जर आपण पाहिले गेले तर नक्कीच तालुका निहाय गटाचं क्रिकेट 40+ हे सगळे तारे सितारे आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचा यावेळेस तयार असतील बॉबी. हो, पुन्हा एकदा वेग होता या चेंडूमध्ये देखील. आताही चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क मैदानामध्ये आपण जर पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे पाहिजे तेवढा होत नाहीये. क्रॉस द बॅट वेळेस खेळण्याचा प्रयत्न, डीप कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येतील आणि या 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर पुढे जाऊन पोहोचेल. धाफुलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 15 धावा आहेत. समीकरणाकडे आपण थोडस लक्ष टाकूयात. 15 चेंडू शिल्लक आहेत. अजून 32 धावा बनवायच्या आहेत. 15 चेंडू आणि 32 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू आपण पाहतोय वेळेस खेळला जाईल. एक सिंगल आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ इथे मात्र बॉबी पासून चेंडू थोडासा दूरवरती राहिला. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव इथे घेतली जाते. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. 3 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद झालेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. संघर्ष केल्याशिवाय जगामध्ये त्या माणसाची किंमतही ओळखली जात नाही. कारण आपण पाहिलं वयाच्या अवघ्या 6 वर्षे आयुष मात्रे 80 किलोमीटरचा प्रवास रेल्वेने करून तो ग्राउंडवरती पोहोचायचा. मग क्रिकेटचा तो सराव करायचा. आज वयाच्या 17व्या वर्षी जर आपण पाहिलं तर चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून देखील आपण त्याला खेळताना बघितलेलं आहे. तुमचा संघर्ष हा तुम्हाला मात्र यशाकडे घेऊन जातो. तुमचा संघर्ष तुम्हाला यशाकडे पावलं टाकण्याला भाग पाडतो. सुनील तयार. पुढे सरसावलेत. पावलांचा वापर केलाय. यावेळेस बघायचंय टायमिंग होतंय परंतु प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक शोधून काढलाय. विकेटचं होणार आहे पतन. फलंदाज होतील बाद. थँक्यू. डीजे स्कोरबोर्ड वरती आपण इथे बघतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धाफुलकावरती आहेत. बॉबीचं देखील एक सक्सेसफुल षटक राहिलं. 2 विकेट मिळवल्या. अवघ्या 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. सुनील विकेटचा सिलसिला तर मात्र मैदानामध्ये जरूर नक्कीच मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट काय आहे आणि एकदा जर आपण पाहिले गेले तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती प्रत्येक जण आपली खेळपट्टी पोचतो. आपल्या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बॅट बॉल क्रिकेटच्या मैदानाचं पूजन करतो आणि तिथून पुढे मात्र प्रत्येक खेळाडू सरावाला सुरुवात करतो. परंतु आता सध्या पुण्याचं आणि मुंबईचं क्रिकेट जे गतिमान झालंय ना तर 12ही महिने आता सध्या सर्रास क्रिकेट खेळलं जातं. मग पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा असू द्या, मग टॅप बॉलच्या स्पर्धा असू द्या, बॉक्स क्रिकेट असू द्या, नाईट सर्कल स्पर्धा असू द्या, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळं क्रिकेट हे अनेक वर्ष आपण पुणे आणि मुंबईमध्ये बघितलेलं आहे. शेवटचे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार आहेत. अजय पहिलाच बॉल यावेळेस खोदून काढला. यावेळेस बघा मैदानामध्ये निखिल यांच्या बॅट मधून बॅटचा फेस ओपन करत आलेला खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण बघायचं मैदानामध्ये आलेला एक जबरदस्त स्ट्रोक निखिल यांच्या बॅट मधून आलेला चौकार. 21 धावा स्कोर बोर्ड वरती. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि आता 26 धावांची गरज. एकंदरीत आपण पाहिलं ना की दिवाळीचा शुभ मुहूर्त म्हटलं की त्यांचा चेहरा उठण्यापेक्षा टुर्नामेंटच्या जाहिराती आल्यावरती जास्त उजाळतो. अंगणातील दिव्यांपेक्षा सामना जिंकण्याचा प्रकार जास्त ज्यांना भावतो. नव्या कपड्यांपेक्षा किट घालण्यामध्ये जास्त त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. फटाक्यांच्या आतिषबाजीपेक्षा ज्यांची फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये जास्त इच्छा असते. आणि यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. पावलांचा वापर केलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे डीप मध्ये आणि तिथे मात्र चुकी होणार नाहीयेत. विकेट होणार आहे पतन. फलंदाज होतील बाद. निखिल आता जर आपण पाहिले गेले तर इथे विकेट आली निखिल कडून. मात्र चौकाराला पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव जरूर आपल्याला पाहायला मिळाला. अजय यांकडून 21 धावा आहेत. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 10. बनवायचे 26. 10 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 26 रन. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. आता संजय. 5 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेले. संघाचा अर्धा डाव कोसळलेला आहे. संघाचा कणा मोडलेला आहे. अजय तयार. ओर द विकेट. पहिलाच बॉल स्विच हिटचा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक बघायचे डीप मध्ये आहे तैनात. सिंगल तरी ते घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवरती समाधान असतील संघाचे कॅप्टन आपण बघतोय सुरेश मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि कॅप्टनला आज ती भूमिका बजवावी लागेल कारण संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. ती आग मात्र आपण पाहिले तो संघर्ष मात्र दोन्ही संघांच्या कॅप्टन मध्ये नक्कीच जो सुरू आहे. अजय पुण्यात गोलंदाजीसाठी तयार असतील. सुरेश स्ट्राईक ऑन तयार आहे. 5 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला आहेत. टॉप ऑर्डर आपण पाहिलं तर अक्षरशः ढासळलेला आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अजय यांचा प्रचंड वेगवान मारा होता. तिखट मारा आणि चेंडू मात्र घेतोय एशियनचा वेध. विकेटचा होईल पतन. धक्का क्रमांक 6. इथे जर आपण पाहिले गेले तर खूप वेगवान चेंडू हाताळला अजय यांनी. काय गोलंदाजी करतायत. नवीन फलंदाज देखील दाखल ते मैदानाच्या मध्ये होतील आणि आपण पाहिल्यानंतर संघर्षाची आग जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर पेटलेली असेल तर मात्र ती आग शांत तुम्ही किती धावसंख्येमध्ये ते फाईट करू शकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायच्या वेळेस तयार असतील अजय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे अजय. नवीन बॅटर यावेळेस पप्या. एक टोपण नावाची किमया खऱ्या अर्थाने एक वेगळीच असते. खऱ्या अर्थाने आपण पाहिले गेले तर पहिलाच बॉल स्विचिटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट आलाय. 22 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. 7 चेंडू शिल्लक आणि 25 धावींची गरज. मोठा स्ट्रोक यावेळेस खेळलाय. डीप कॉर्नर मध्ये खेळाडू आहेत तैनात. तोपर्यंत घेतलेली मैदानामध्ये सिंगल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 1 धाव आली. 4 षटक संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय मैदानाच्या मध्ये 23 धावा 6 फलंदाज बाद असताना शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आता 24 धावेंची गरज. 6 गेंदे
और जीतने के लिए अभी भी चाहिए 24 रन। गोलंदाजीसाठी गोलंदाज बॉबीकडे मात्र पुण्याचा चेंडू सोपवलाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याही वेळेस खूप झपकडा चेंडू मात्र शरीराच्या दिशेने येताना पाहायला मिळाला. आता फलंदाजाचे आपण पाहतोय खांदे थोडेसे मात्र झुकलेले आहेत. तो कॉन्फिडन्स बघायला मिळत नाहीये, परंतु मला वाटतं तो आत्मविश्वास पुन्हा एकदा जागरूक करावा लागणार आहे, कारण मोठे एक दोन स्ट्रोक आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. शेवटचे 5 चेंडू 23 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 23. बॉबी तयार आहे. हो, यावेळेस रिव्हर्स पुल करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज जी पाहायला मिळाली आणि तोपर्यंत घेतलेली पुन्हा एकदा सिंगल, एक रमत गमत आलेली सिंगल एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 वरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता पाहिले गेले तर नक्कीच प्रत्येक चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक आता खेळणं गरजेचं असेल. पप्या, आपण पाहतो ना की क्रिकेटमध्ये बऱ्याचशा जे आपलं रेग्युलर नाव असतं त्या नावापेक्षा टोपण नावाने जास्त आपली ओळख असते. यावेळेस देखील लिडिंग एज एक धाव इथे मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र जणू काही फलंदाजांनी मॅच पुन्हा स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. एलबीडब्ल्यू विकेट हा नियम नक्कीच आपल्याला स्पर्धेमध्ये नाहीये. यानंतर नक्कीच आपण पाहिलं गेलं तर यातील विजेता विरुद्ध आरसी ग्रुप अलिबाग या दोन टीम मध्ये नक्कीच आपण सामना खेळवणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आरसी ग्रुप अलिबागचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. शेवटचं आपण पाहिले तर मैदानामध्ये शेवटचा बॉल. बॉल तयार. मोठा सोगेरी खेळायचा होता. हाई चेंडू मैदानाच्या डॉट आलाय आणि सामना जिंकलाय. आपण पाहतोय पिक अँड सन्स डोंबिवली या टीमने. अभिनंदन टीम, हार्ड लक. बदलापूर टीम काय हरकत नाही, नेक्स्ट टाइम इन बेटर टाइम. तर दोन्ही टीम्स आपण शेक हँड करा. एक खेळाडू वृत्ती काय असते किंवा एक वेगळा आदर्श जे यंग खेळाडू आज तुमच्याकडे पाहत आहेत त्यांच्यासमोर नवीन आदर्श आपण उभा करूयात. तर चला कॅप्टन चला तोपर्यंत. यानंतरची होणारी मॅच आपण बघणार आहोत. पिक अँड सन्स डोंबिवली वर्सेस आरसी ग्रुप अलिबाग.